शांती भवन. लेखिका गीतांजली भोसले. भाग 3. गायत्री आणि सदा बंगल्यावर पोचले तेव्हा मुलांचं जेवण उरकतच आलं होतं. आम्ही माझ्या रूम मध्ये आहोत. आज ना मी या दोघांना स्क्रॅम्बल शिकवणार आहे. यू कॅन जॉइन अस लेटर. अनन्यानं गायत्रीला सांगितलं आणि धैर्य आणि ध्रुवच्या मागे टणाटण जिना चढत वरच्या मजल्यावर गेली. जेवण झाल्यावर सदा आणि सावित्री किचन आवरायला गेले तेव्हा गायत्री दिवाणखान्यातले काही जुने फोटो न्याहाळत होती. एक शांतीदेवी सोडल्या तर बाकीच्या व्यक्तींचा ती फक्त अंदाजच बांधू शकत होती. एका फोटोत एक उंच नेहरू शर्ट पायजमा घातलेला पुरुष एका शाही खुर्चीजवळ उभा होता. त्याने एका हाताने तोंडात स्मोकिंग पाईप धरला होता आणि दुसऱ्या हातात काठी धरली होती. त्याच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी देवीचे व्रण होते. हे कदाचित विश्वासराव असतील. दुसऱ्या एका फोटोत विश्वासरावांबरोबर डोक्यावर पदर घेतलेली एक ठेंगणी बाई आणि 2 वेण्या घातलेली एक चिमुरडी होती. या नक्कीच विश्वासरावांच्या पत्नी आणि शांती देवी असणार. संजना देवी आणि राजन प्रधान यांना ओळखणं तर खूपच सोपं होतं. लंडनमधल्या त्यांच्या लग्नाचा फोटो सोडला तर बाकी सगळ्या फोटोत अनन्या होतीच. असे अर्धा एक डझन फोटो बघून गायत्रीला प्रधान कुटुंबाची बऱ्यापैकी ओळख झाली. किती रॉयल दिसायची ना ही जुनी माणसं. हातातल्या पाण्याच्या बाटलीवर हनुवटी टेकवून एकटक विश्वासराव आणि त्यांच्या बायकोच्या फोटोकडे बघत गायत्री स्वतःशीच म्हणाली. थोडंसं मागे सरकून संपूर्ण फोटो वॉल ती निरखून बघू लागली आणि त्याच वेळी का कुणास ठाऊक पण तिलाही कुणीतरी असंच निरखून बघतंय असं तिला वाटू लागलं. तिने डोळे विस्फारले, श्वास रोखला. भिरभिरत्या डोळ्यांनी तिनं घरभर नजर फिरवली पण कुणीच दिसत नव्हतं. कुणीच दिसत नव्हतं पण कुणाचं तरी अस्तित्व तिला जाणवत होतं हे नक्की. इतक्यात सावित्री आणि सदा किचनचे दिवे बंद करून बाहेर आले. अरे ताई. काय? काय नाही, तुम्ही झोपायला गेला नाहीत अजून? सावित्रीनं विचारलं. ही काय निघालेच ना आता. असं म्हणूनही गायत्री तिथेच रेंगाळतीये हे सावित्रीच्या लक्षात आलं. काय झालं? काय हवं होतं का? मला नाही नाही. ठीक आहे, मी चालले झोपायला. काय लागलं तर आवाज द्या. Sample complete. Ready to continue?